मुंबईच्या साकेनाक्यातील मॅनहोल दुर्घटनेप्रकरणी पालिका अधिकाऱ्यांच्या जबाबांमध्ये विसंगती दिसतेय। चौकशी अहवालामध्ये गंभीर निरीक्षणं नोंदवण्यात आली आहेत। मॅनहोलवर जाळी कुणी बसवायची या प्रश्नाच्या उत्तरात विसंगती आहे। चौकशी समितीला जबाबदारी निश्चित करण्यात त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत। मसुदा अहवाल अतिरिक्त आयुक्तांना सादर झाल्याचं सूत्र सांगतात। काम दिलेल्या कंत्राटदाराशी सध्या संपर्कच होत नाहीये। ईशान देशमुख आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। ईशान, जबाबदारी झटकण्याचे प्रकार सुरू आहेत का? प्रज्ञा, नक्कीच कुठेतरी आपण हे बघू शकतो की जी चौकशी नेमली होती, जी समिती नेमली होती, त्यांनी अहवाल हा अतिरिक्त आयुक्तांना सादर केला आहे, पण यामध्ये अनेक अधिकाऱ्यांच्या जबाबामध्ये विसंगती दिसत आहे असं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे। कारण की यामध्ये आपल्याला माहिती असेल की निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, त्यामध्ये सहाय्यक आयुक्त यांना निलंबन केलं होतं, त्यासोबत अनेक 3 अधिकाऱ्यांना देखील निलंबित केलं होतं। तर त्यांची चौकशी आली तर त्यांच्यामध्ये विसंगती दिसतीये। त्यांच्या जबाबांमध्ये एक जण वेगळं उत्तर देतोय तर दुसरा जण वेगळा उत्तर देतोय असं सांगण्यात येतंय। तर त्याचसोबत ज्याला ते काम देण्यात आलं होतं, जो कॉन्ट्रॅक्टर होता तो फरार आहे, त्यामुळे त्याचा जबाब देखील घेता आलेला नाही। त्यामुळे आता हा अहवाल कशा प्रकारे बनवला जातोय, यामध्ये नेमकं काय निरीक्षण करतायत आणि त्यामध्ये कारवाई कोणावर होती, कारण की जबाबदारी कोणावर तरी निश्चित होणं हे अत्यंत गरजेचं आहे या घटनेमध्ये। कारण की मॅनहोल उघडं ठेवून एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे जबाबदारी ही नक्की कोणाची, आता हा प्रश्न उपस्थित राहतो। आणि अधिकाऱ्यांच्या जबाबामध्ये जर वेगवेगळी उत्तरं असतील, त्यासोबत ज्याला ते काम देण्यात आलं होतं तो कॉन्ट्रॅक्टर अजूनही फरार आहे, त्यामुळे त्याचा जबाब नोंदवता आला नाहीये। त्यामुळे आता हे गुंतागुंतीचं एकंदरीत हे प्रकरण झालं आहे आणि त्यामुळे आता अहवालामध्ये नेमकं काय स्पष्ट होतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं राहील। ईशान, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।